सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आपण दरवाजात प्लास्टिक टाकायचं काम काल जे अर्धवट राहिलं होतं ते करत होतो. आणि तुम्ही म्हणाला आज कुठे आलेस? तर मंडळी, आलो आहे मुरड्यातच, इकडे तलाठी ऑफिसमध्ये आलो आहे. आपल्या जागेचा दस्त भरायचा होता. जागेची जी फी असते महसूल, ते महसूल तलाठ्यांकडे तो हे भरला, दस्त भरला. आणि समीक्षा पण आली सोबत. त्याने आमच्याच गावात आहे, पण पुढे आहे जरा, चालत यायला वेळ लागला असता. तर चला आता आपण जाऊया. दस्त भरला, इथे सातबारा पण काढून घेतलात. कसं आहे मंडळी, सातबारा हा दर 6 महिन्याने वर्षाने काढायचा असतो. कारण मी असं म्हणत नाही, पण काही घटना असतात त्या घडू नये, किंवा काही कुठली फसवणूक असेल तर ती होऊ नये. जागा आपल्या ज्याच्या नावावर आहे ती प्रॉपर कळत राहते आपल्याला. आणि म्हणून 6 महिने, आणि हे पूर्ण स्टॅम्प बिम सकट त्यांचं हे घेतलेलं आहे. आणि सातबारा तर काढलेला आहे आपला. आता त्यांनी आपल्याला तलाठी ऑफिसमधून पण सांगितलं, एक माहिती सांगितली की तुम्ही असं जा तिथे, त्याचं पण त्यासाठी पण अर्ज करा. बरं आहे, आपल्याला आल्याला चांगली माहिती भेटते आणि ही चांगली कामं होतात, आणि हे करणं गरजेचं आहे मंडळी. पण मंडळी, ते करता करता इथे समोरचा सीन पण दाखवणं गरजेचं आहे तुम्हाला. तर समोरचा सीन देखील दाखवतो तुम्हाला. हा बघा मंडळी, समोरचा सीन मस्त बघा झाला आहे. तिकडे पलीकडे बघा, तिशात भात लावले का हिरवगार झाले काय माहिती, पण पूर्ण एकदम हिरवगार दिसतंय. मस्त वातावरणच छान झालं इकडं. इकडे कलमांची बाग आहे पूर्ण. पुढे मुरडे मोहल्ला वगैरे सगळं पुढे आहे. मस्त वातावरण छान झालं आहे. तर चला जाऊया मंडळी. दस्त पण झालं आपलं काम, कारण की दरवेळेला येतो ना, ऑफिस वगैरे बंद असतं आणि आपण पण येतो, ते घाईगडबडीत आपलं पण का फिरणं वगैरे असं, त्यामुळे ते भेटत नाही. चला आता आपण दस्त वगैरे भरलेलं आहे आणि आता जाऊया परत घरी. प्लास्टिकचं काम अर्धवट राहिले. ते काय, ते प्लास्टिक पटापट टाकता येते मंडळी, पण त्यावर ठेवण्यासाठी ज्या दगडी बिगडी आहेत ना, त्या आणायला खूप प्रॉब्लेम होते. चला जाऊया आता, जास्त टाईमपास न करता. हे बघा मंडळी, काल असं प्लास्टिक टाकलं होतं थोडं, हे इथं आता पण टाकलं. आणि हे बघा, अंगणात असं काळं प्लास्टिक आपलं गेल्या वर्षीचं होतं ना, तेच आता अंथरलं आहे. हे बघा, हा लाकडाचा ओंडका ना, रस्त्यावर झाड पडलं होतं एक परवा, ते मग आता तोडून ते आणलं, म्हणजे जेणेकरून हवा आली ना, कारण आपण इथे नसतो, सारखं उडाल्यावर कोण ठेवणार, आणि ते जेवढं हे राहिलं झाकलेलं तेवढं चांगलं असतं, म्हणून हा ओंडका आणून टाकला, जेणेकरून उडू नये. आपण टाकतो, नंतर काय म्हणते, हे कुत्रे वगैरे शिरतात ना, मग ते पूर्ण वाट लावतात. आपण केलं तर आहे. हे बघा, इकडे थोडं अजून टाकायचं आहे, त्यावर दगडी ठेवायच्या आहेत. हे बघा, इकडे पण आपल्याला जमेल तेवढं, जमेक्षाने मुंबईवरनं प्लास्टिकच्या गोण्या, तांदळाच्या गोण्या वगैरे सगळ्या आणल्या होत्या. हे बघा, थोडं काय माहिती काय, म्हणजे हे घराच्या बाजूला आहे ना, ते जरा गवत अडचण होत नाही, अडचण, म्हणून तुम्हाला माहिती आहे, अडचण झाल्यावर काय, जंगली जरा सरपटणारे प्राणी वगैरे भीती वाटते गवतात हात घालायला. आपण बिंदास घालतो, आपण समीक्षा पण घालते, मी पण हात घालतो, पोरांची भीती वाटते, आणि हे उचलताना पण थोडीशी भीती असतेच नंतर. पण नंतर काय आपल्याला लगेच नाही. आता हे दिवाळीच्या आधी, आपण दिवाळीच्या आधी आलो तर दिवाळीच्या आधी काढू हे पूर्ण, आणि कसं दवबी पडतंच ना, तोपर्यंत गवत उगवत राहतं. हां, इकडची जागा सगळी मोकळी राहणार, हे सगळं मोकळं पाहिजे आपल्याला, कारण पाणी पण मुरलं पाहिजे, इथे गवत पण आलं पाहिजे. ते गवत काढायला आपल्याकडे काहीतरी काम पाहिजे ना मंडळी, काहीतरी शेतीची पण तेवढी हे होते ना. हे केले आपण सगळं मस्त, वरंबे केले, त्याचा फायदा पण झाला. असं छान केलं आहे, आपण करतो. आता जाता 2 गोष्टी गजरा करायच्यात. ही जास्वंद आहे ना, ती पूर्ण साप हे त्याच्या फांद्या तोडून सगळ्या अशा बांधाला कुंपणाला लावायच्यात. हां, जमेल तेवढं करत जायचं, शक्य तेवढं. तर बघू. ही मांजर बघा आमची, म्हणजे आमच्या दरवाज्यात कोणतरी सोडून गेले हिला, आता 10-12 दिवसापूर्वी. तिथपासून ती आता आमच्याबरोबर राहायला शिकली. आणि मंडळी, मला एवढं दुःख वाटतं, ती आता तिचं आता आम्ही गेल्यानंतर कसं काय होणार, कारण ती आता आमच्या घरातून बाहेर जातच नाही.
आणि बिचारी घराच्या बाहेर म्हणजे खिडकीत बसून असते आमच्या पूर्ण. तिला खिडकीत तनूने गटून जागा दिली आहे, तिथंच बसून असते. घरासुद्धा आणि खूप चांगली आहे, पण काय आता नाही बघा शिकारी करायला शिकले. ते पक्षी दिसत आहेत ना तिला. आयुष्यभर बांधावर बिंधावर उड्या मारायला लागते हे बघ. बघा ना कसे ना मुके प्राणी पण असतात. आम्ही इथे होतो तेव्हा आमच्याकडे एक मांजर होती, 3 कुत्रे होते. पण आम्ही गेल्यानंतर ते कुठे गेले त्याचा काहीच थांगपत्ता नाही. हे मंडळी ह्या वेली बघा, ह्या आईने आमच्या ह्या वेली या ह्याच्यावर चालल्यात, लाकडावर चढवून ठेवल्यात. ह्या घोरक्यान काटेकणं म्हणतात ना, त्याच्या सगळ्या वेली आहेत. समीक्षा आता त्या व्यवस्थित का करून ठेवते माहिती आहे का? कारण नंतर आम्हाला गवत वाढलं ना की त्यात फटाफट कापता कशा निघून जातात ना समजत नाही. कारण उन्हाळ्यात कशा सुकलेल्या असतात पूर्ण. हे बघा मंडळी गवत कुठे उगवलं बघा, झाडावर. गवत नाही उगवलं ते, ॲक्च्युली पक्ष्याने घरटं बांधलं आहे ना त्याच्यात ते उगवलं आहे. पक्षी घरं बांधत असतात वरती. चिकू पण आलं तिकडे, असंच राऊंड मारत आलं इकडे. मांजर बघा. या आता गेले वरती. माझ्या अंगावर मारशील आणि मला वर पडशील बाया. नको तुझी बो हे स्ट्रॉंग आहे मग ते बरोबर. हे बघ कशी उतरते, बघ कशी उतरते. ग्रिप सोडते का बघ. बघा ते व्हिडिओ पाठव मला. हा व्हिडिओ पाठव, आपण शॉर्ट व्हिडिओ मध्ये टाकायचा व्हिडिओ. अंगावर बघा काय बसलं इकडे. तर जवळ हळूहळू चतुर बसलाय. चतुर, आम्ही याला चतुर बोलायचो. छोटे मोठे कीटक असे येतच असतात, संध्याकाळी तर भरपूर येतात. हे बघा चतुर. पतंग कुठे पकडायचा? नको पकडू, सोडून जाऊ दे त्याला. जी ले रे उसको अपनी जिंदगी. असे छोटे मोठे कीटक खेचून काढतो तरी तो निघत नाही. हा उडाला. हे बघा मंडळी असं एवढं आता झालं आहे पाठी पण प्लास्टिक घालून. बघा आम्ही पूर्ण नाही घातलं, कारण काय ठिकाणी गवत आलं पण पाहिजे मंडळी पूर्ण. कारण ते हे प्लास्टिक काढताना फाटतं पण सगळं, मग ते पूर्ण घालून का फायदा. त्यापेक्षा आहे तेवढं छान घालूया मस्त आहे की मस्त. आता पावशी पण यायला लागलाय. कसं वाटतं वातावरण? हा ना, हा उंडका आणला तेव्हा पण फायदा झाला. अजून दगडी थोड्या आणायच्यात. दगडी का आणायच्यात? दगडी ह्या प्लास्टिकवर ठेवायला, जेणेकरून उडून जाऊ नये, कारण हवा पण असते हो. असं अंगणात प्लास्टिक तर घालून झालेलं आहे मस्त. संध्याकाळचे आता 7 वाजलेत मंडळी, 7 वाजायला आलेत. आणि बघा दिवस बघा अजून मगाशी थोडा अंधार झाला होता, आता परत थोडासा एकदम लख्ख उजेड झाला आहे. मगाशी आपण तिथे बसलो होतो तो अंधार झाला होता. तर बघा इकडनं पण बघा कसं दिसतंय छान. बघा कसं छान वातावरण वाटतं ना. हा इथं प्लास्टिक टाकलं आता, मस्त वाटतं. असं वाटतं शेतात सारखं जावं, काय भरगतचं असं लावावं, मस्त वाटतं.